महाराज राजगडावर येऊन पोहोचले आणि तदनंतर 3च दिवसांनी मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जद या ठिकाणी राजगडावर येऊन पोहोचले. त्याला पाहून महाराजांना जो आनंद झाला तो त्यांच्या गगनात मावत नव्हता. महाराजांनी सर्व माणसांची चौकशी केली. महाराज आग्र्याला गेल्यानंतर 3600 माणसं महाराजांबरोबर त्या ठिकाणी आग्र्याला गेलेली होती आणि या प्रत्येक माणसाची चौकशी स्वतः महाराजांनी केली आणि त्यापैकी महाराजांना 2 माणसं कमी लागली. वास्तविक ही 2 माणसं महाराजांनी अगोदरच महाराष्ट्रात पाठवली होती, परंतु ही कुठल्या कामगिरीमध्ये आग्र्यात अडकून पडली हे इतिहासाला माहित नाही. आणि माणसं जर कोण असाल म्हणाल तर एक होते रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि दुसरे होते त्र्यंबक सोनदेव डबीर. ही 2 ब्राह्मण मंडळी ही दुर्दैवाने या पोलाद खानाच्या फासामध्ये अडकली गेली आणि पकडली. आणि पकडल्यानंतर काय अवस्था झाली असेल त्यांची. यांना पकडलं कधी माहितीये का? महाराज सुटले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांना पकडून त्या ठिकाणी डांबलं गेलं, कोठडीत टाकण्यात आलं आणि त्यांचे हाल हाल सुरू केले. त्यांना पोलाद खानाने विचारलं, सांगा बताओ शिवा कहां से भाग गया, किधर से गया. परंतु ही ब्राह्मण मंडळी अतिशय निष्ठावान होती. एवढे हाल सोसले पण जबान नाही उघडली. त्यांच्या अंगावरले कपडे उतरवली आणि त्यांच्या अंगावर चाबकाचे वार होऊ लागले. चाबकाचे फटके खाऊन खाऊन यांच्या अंगाची कातडी सोडली गेली, लाल बुंद झाली, परंतु यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर आला नाही आणि महाराजांचा मार्ग त्यांच्या मुखातून बाहेर आला नाही. याला म्हणतात निष्ठा. हे एवढ्यावरच थांबलं नाही. हजारो सुया टोचाव्या तशा त्यांना त्या वेदना देत होते आणि या सोलवटलेल्या अंगावर मिठाच्या पाण्याचा शिडकाव होत होता. काय अवस्था होत असेल त्यांची. अंगावर वेदनांचा कल्लोळ माजलेला होता, तरी देखील ही मंडळी तोंड उघडत नव्हती. उघड्या अंगावर फटके खाल्या कारणाने अख्खं अंग सोलवटून निघालेलं होतं आणि या जखमा झालेल्या अंगावर खारट पाण्याचा शिडकाव झाल्यानंतर काय अवस्था झाली असेल त्यांची. वेदनांचा कल्लोळ माजलेला होता. वेदना सहन होत नव्हत्या, पण महाराजांच्या प्रेमा खातर या मंडळींना मुख गिळून त्या वेदना सहन करत होते, पण मुखातून एकही शब्द बाहेर काढला नाही. या माणसांना ही सजा 1-2 दिवस नव्हती, तब्बल 1.5 महिना यांचे हाल वनवास चाललेले होते. 1.5 महिना वेगवेगळ्या पद्धतीने यांना शासन केले जात होते. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील नव्हता. त्यांना पाणी देखील प्यायला दिलं जात नव्हतं आणि ज्या वेळेला त्यांचा प्राण कंठाशी आला ते आता मरणाच्या छायेत पडले. अशा वेळेला कुठंतरी त्यांना थोडंसं 2 तास देण्यात आलं. 1.5 महिने हा सजेचा अंमल सुरू होता. एक टाइम चतुर भाकरीचा तुकडा दिला जायचा आणि ग्लासभर पाणी दिलं जायचं. एवढ्यावर या मंडळींनी आपलं 1.5 महिन्याचं त्या ठिकाणी जीवन कटलं, परंतु महाराजांच्या बाबतीत एक शब्द आपल्या मुखातून बाहेर काढला आणि 1.5 महिन्याने औरंगजेबाला खबर आली. श्री महाराज राजगडावर सुखरूप होते आणि मग त्यांची ही जी कठोर सजा होती ही शिक्षा थांबवण्यात आली. कारण आता शिक्षा देऊनही काही उपयोग नव्हता. जे
1.5 महिन्यात तोंड उघडू शकत नाही ते इथून पुढे कसे उघडतील आणि म्हणून त्यांची सजा थांबवण्यात आली. परंतु महाराजांना इकडे चैन पडेना, कारण या मंडळींनी स्वराज्यामध्ये फार योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि मग महाराजांनी अक्कल हुशारीने एक पत्र औरंगजेबाला पाठवलं आणि त्या पत्राचा मजकूर असा होता, बादशाह हुजूर, हम खुद आगरा छोड़कर राजगढ़ में आए हुए, वो भी मिर्जा राजे के साथ जो हमारा तह हुआ है, पुरंदर का तह, उनके हिसाब से हम हमारा वर्तन रखेंगे. और इसलिए हम विनती करते हैं, हम मोगलाई के खिलाफ शस्त्र नहीं उठाएंगे, लेकिन हमारी एक विनती है, हमारे जो तो ब्राह्मण लोग आपके कब्जे में है उन्हें छुड़ा दो. वो आपके किसी भी काम के नहीं है और अब हमारे भी काम के नहीं रहे. औरंगजेबाला असं वाटलं आपल्या तर काही उपयोगाची नाहीत आणि यांचे एवढे हाल हाल केले, हे शिवाजी महाराजांचे काही उपयोगाची राहिलेली नाही. आणि महाराजांच्या पत्राचा त्यांनी त्या पत्राला होकार दिला आणि या 2 ब्राह्मणांची सुटका करण्यात आली. महाराज सुटल्यानंतर हे 2 ब्राह्मण 3 महिन्यांनी राजगडावर आले. आता मात्र महाराजांनी विचार केला, माझी सर्वच्या सर्व माणसं स्वराज्यात परत आली, परंतु आता तहाच्या कलमानुसार वचनानुसार वागणं जरुरी होतं. औरंगजेबाने एक गुप्त खलबत केलं आणि या खलबतामध्ये औरंगाबाद मध्ये आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि निराजीरावजी ते मोगलांच्या कामगिरीसाठी त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या बरोबर 2500चं मराठा लष्कर होतं. परंतु या औरंगजेबाने आपले मराठ्यांचे सरनोबत आणि त्यांच्या बरोबर असलेले लष्कर यांना रात्रीत खलास करण्याचा, कत्तल करण्याचा डाव आखला आणि हा गुप्त लखोटा त्या ठिकाणी या औरंगाबाद मध्ये आलेला होता. परंतु याची गुप्त खबर, गुप्त माहिती आमच्या बहिर्जी नायकांच्या हेरांनी ती मिळवली आणि ते आमच्या सरलष्करांकडे प्रतापराव गुजरांच्या पुढे आले, त्यांना मुजरा केला आणि त्यांना ही रात्रीत गुप्त खबर त्यांच्या समोर वधवून टाकली. स्वतः औरंगजेबानेच तह मोडलाय. आपण त्यांना सहकार्य करत असताना ते जर आपल्या जीवावर उठत असतील, मग आपण देखील आपल्या पद्धतीने आपली चाल केली पाहिजे. आणि मग प्रतापराव गुजरांनी काय केलं, ज्या वेळेला ही खबर त्यांच्या कानावर आदळली गेली, त्याच वेळेला प्रतापराव गुजरांनी या औरंगाबादचं मोगलांचं अख्खं ठाणच लुटून आणलं, मोगलांचीच कत्तल केली आणि त्यांची सर्व धन दौलत लुटून आणली. आणि दुसऱ्या दिवशी पहाट व्हायच्यात राजगडावर त्या ठिकाणी महाराजांना मुजऱ्याला हजर झाले. महाराजांना धक्का बसला, सरनोबत हे तुम्ही काय केलं? मग प्रतापरावांनी काय केलं, बहिर्जी नायकांना बोलवलं. राजा आमच्या तोंडाने ऐकण्यापेक्षा बहिर्जी तुम्हाला सांगतील, कारण बहिर्जींचा शब्द एक आणि एक खरा असतो हे राजांना माहिती. आणि मग बहिर्जी नायकांनी सांगितलं, राजा मोगलांनी तह मोडला आणि मोगलांनी तह मोडला म्हणून का आपण त्यांचं स्वागत करायचं? मग राजे म्हणत आहेत, वा प्रतापराव वा,
जी कामगिरी केली ती अप्रतिम. आणि मग महाराजांना जो आनंद झाला, महाराज म्हणत आहे, अहो साहेब, आम्ही जगदंबेक एक डोळा मागत होतो, पण जगदंबेने आम्हाला 2 डोळे दिले. अहो साहेब म्हणतात, कसला आनंद झाला रे बाळ. अहो साहेब, मोगलांनी तह मोडला, जगदंबा आमच्या नवसाला पावली आणि चला